नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कॅनव्हास बाय प्राजक्तामध्ये। आज आपण आपल्या केरळ ट्रिपच्या दुसऱ्या दिवसातील काही सुंदर ठिकाणं पाहणार आहोत। सर्वात आधी जाऊया पौनमुंडी हँगिंग ब्रिजवर। हा ब्रिज फक्त ब्रिज नाही तर त्यावर चालताना मिळणारा एक थरार आणि चारही बाजूंनी दिसणारी हिरवाई हा अनुभव काही वेगळाच आहे। त्यानंतर आपण जाणार आहोत लॉकहार्ट गॅपला। नाव जसं खास तसं हे ठिकाणही। हृदयाच्या आकाराची दरी, चहाच्या मळ्यांनी वेढलेले डोंगर आणि ढगांमध्ये हरवलेले निसर्गरम्य नजारे। इथे फोटो काढण्याचा मोह कोणालाच आवरणार नाही। आणि शेवटी थांबणार आहोत रिपल वॉटरफॉल्स। हा सुंदर धबधबा, पाण्याचा खळखळाट आणि थंडगार वातावरण प्रवासातला एकदम ताजेतवाने करणारा अनुभव। पण एवढंच नाही, या प्रवासात काही मजेशीर क्षण, काही अप्रतिम दृश्य आणि आमचे खरेखुरे प्रवासातील अनुभवही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग ठिकाणीच्या दिशेने आपला आजचा प्रवास सुरू करूया। टेकडी म्हटलं की जंगल आणि वन्यजीव आठवतात, पण इथला एक खास अनुभव म्हणजे एलिफंट सफारी। ह्या सफारीमध्ये तुम्हाला हत्तीला अगदी जवळून पाहता येतं, त्याच्या सवयी, खाणं आणि त्याची काळजी कशी घेतली जाते हेही समजतं। इथे साधारणपणे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात सफारी उपलब्ध असते। एलिफंट राईड अर्ध्या तासाची साधारण 600 रुपये प्रति व्यक्तींपासून सुरू होते। मोठ्या पॅकेजमध्ये हत्तीला अंघोळ घालणं, खाऊ घालणं, फोटो सेशन्स अशा गोष्टींचा पॅकेजमध्ये फरक पडू शकतो।
हा तलाव नैसर्गिक नसून 1895मध्ये मुल्ला पेरियार डॅम बांधल्यावर तयार झालेला कृत्रिम तलाव आहे. आज हा तलाव पेरियार टायगर रिझर्व्हच्या मध्यभागी असून केरळमधील सर्वात लोकप्रिय वन्यजीव पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पेरियार लेकमध्ये बोट सफारी करताना हत्ती, गवा आणि इतर अनेक वन्य प्राणी दिसण्याची शक्यता असते. पण आमचं नशीबच थोडंसं वेगळं होतं. आम्हाला संपूर्ण सफारीत माकडांशिवाय दुसरा एकही प्राणी दिसला नाही. त्यात पाऊस सुरू होता, जोरदार वारा होता आणि इतकी थंडी वाटत होती की प्राण्यांनीच बहुतेक विचार केला असेल, आज बाहेर नकोच पडायला. बोटची माहिती सांगायची झाली तर ही बोट सफारी साधारण 90 मिनिटांची असते. तिकिटाचा दर पाहायचा झाला तर भारतीय प्रौढांसाठी 255 आणि 5 ते 11 वर्षाच्या मुलांसाठी 85 रुपये इतका आहे. तिकीट शक्यतो ऑनलाईन आधीच बुक करा, कारण पर्यटनाच्या हंगामात तिकीट लवकर संपतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोट सुटण्याच्या आधी किमान 1 तास आधी पार्किंग परिसरात पोहोचा. तिथून शटल बसने तुम्हाला बोट लँडिंग पॉईंटवर नेलं जातं. त्यामुळे वेळेचं योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे आपला केरळ ट्रिपचा भाग 2 इथेच संपतो आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमचा आवडता क्षण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सुंदर प्रवासांसाठी कॅनव्हास बाय प्राजक्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू केरळ ट्रिपच्या पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि भटकंती करत रहा. बाय बाय.